आज माझ्या मुलाचे लग्न असल्याने संपूर्ण घर सजले होते, पण या सगळ्या मागे एक रहस्य होते, की हे त्याचे दुसरे लग्न होते। त्याची पहिली पत्नी त्याच्या आयुष्यात नव्हती, तिने हे घर सोडले होते। माझ्या काही जवळच्या नातेवाईकांशिवाय हे कोणालाच माहीत नव्हते। मी मोठ्या थाटामाटात लग्न करत होते जेणेकरून कोणाला शंका येऊ नये की हे त्याचे दुसरे लग्न आहे आणि पहिले नाही। माझा मुलगा कदाचित या जगातील सर्वात सुंदर पुरुषांपैकी एक होता। उंच, रुंद गोरी त्वचा, जाड तपकिरी केस, तो एकदम इंग्रज दिसत होता। माझ्या मुलाचे नाव वीर होते। आज त्याच्या आयुष्यात किमया नावाची सुंदर मुलगी येणार होती। ती घरात आली होती आणि आता काही विधी होत होते। त्यानंतर तिला माझ्या मुलाच्या खोलीत पाठवण्यात आले आणि मी माझ्या खोलीत गेले। मी खूप थकले होते, पण कदाचित माझे मन मला झोपू देत नव्हते, कारण मला माहित होते की काहीतरी वाईट होणार आहे आणि तेच झाले। थोड्या वेळाने घरभर किमयाच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या। सर्वांना आश्चर्य वाटले आणि माझे एक नातेवाईक म्हणाले, चला जाऊन तपासू, मुलीचं काय होतंय। अहो, काहीतरी चूक झाली असावी असे वाटते। तुमचा मुलगा एवढा धडधाकट तरुण आहे आणि जिला तुम्ही तुमची सून म्हणून आणले आहे ती इतकी नाजूक मुलगी आहे, ती तुमच्या मुलासोबत कशी असेल। एवढे बोलून ती महिला थांबली। मला तिचा अर्थ कळला, पण काही बोलले नाही। माझ्या घरभर किमयाचा आवाज घुमू लागला होता। ती बाई पुन्हा बोलू लागली। मग मी म्हणाले, तुझे मन ठीक आहे ना? आपण त्यांच्या खोलीत कसे जाऊ शकतो? ती म्हणाली, हा आवाज सामान्य नाही भाऊ, आपण जायलाच हवं। ती कुणाची तरी मुलगी आणि तुझ्या घरची सून आहे। ती मुलगी आता तुमची जबाबदारी आहे। तुला काही फरक पडत नाही, तू इथे बसून काय करते आहेस? तिने मला जबरदस्तीने वीरच्या खोलीबाहेर नेले, पण आम्ही दरवाजा ठोठावण्याआधीच ती मुलगी स्वतः दार उघडून बाहेर आली। तिची अवस्था बघून आपण काय विचार करतोय असे वाटले नाही, कारण ती पूर्वीसारखीच वधू होती। जसं आम्ही तिला खोलीत बसवलं, तिने तेच दागिने घातले होते। तिच्या चेहऱ्यावरचा मेकअपही तसाच होता, पण ती ओरडत होती। ती बाहेर आली आणि मला म्हणाली की तुझी स्वतःची मुलगी असती तर तू तिला अशा माणसाकडे पाठवलं असतं का, असं म्हणत ती तिथून निघून गेली। मी तिला सांगत राहिले, किमया बेटा माझे ऐक, शेवटी गोष्ट काय आहे, मला काहीतरी सांग। मी तिचा हात धरला, पण तिने माझा हात झटकला। ती म्हणाली, मी तुम्हाला काही सांगू शकत नाही। तुम्ही त्याची आई आहेस, तुम्हाला त्याच्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल। तू मुद्दाम माझे आयुष्य खराब केले आहेस असे म्हणत किमया जोरजोरात रडू लागली। ती म्हणाली, मला इथून निघावं लागेल, मी इथे क्षणभरही राहू शकत नाही। मला तुमच्या मुलाचे तोंडही बघायचे नाही, असे म्हणत ती सर्वांना मागे टाकून दरवाजाकडे धावली। मला तिला थांबवायचे होते, त्याचे कारण काय ते विचारायचे होते। माझी पहिली सूनही अशाच पद्धतीने घरातून निघून गेली होती आणि आता दुसरी सूनही लग्नाच्या पहिल्याच रात्री घरातून निघून गेली होती। ती थेट आईच्या घरी गेली आणि काही वेळाने तिच्या आई वडिलांनी फोन केला। त्यांनी विचारले, तुम्ही आमच्या मुलीसोबत काय केले? ती आल्यापासून वेड्यासारखी रडते, काही सांगत नाही, काही बोलत नाही। मी माझ्या मुलाकडे गेले। मी म्हणाले, तू तिच्याबरोबर काय केलेस? वीर बोलू लागला, मी काहीही केले नाही, पण मला माहित होते हे सर्व त्याचेच काम आहे, कारण ही काही पहिलीच वेळ नव्हती। याआधीही मी माझ्या मुलाचे लग्न एका अतिशय सुंदर मुलीशी केले होते आणि तीही लग्नाच्या पहिल्या रात्री अशाच प्रकारे ओरडत घराबाहेर पडली होती। तेव्हाही मी नातेवाईकांना बोलावले होते, पण त्या दिवसांत परिस्थिती अशी होती की मी फार लोकांना बोलावू शकत नव्हते, कारण तो कोरोनाचा काळ होता आणि लग्नाला फारसे लोक येऊ शकत नव्हते। त्यामुळे माझ्या मुलाच्या पहिल्या लग्नाबद्दलही फारसे लोकांना माहीत नव्हते, पण दुसऱ्या लग्नाला माझे सगळे नातेवाईक उपस्थित होते। हे प्रकरण पुढे पसरू नये म्हणून मी माझ्या नातेवाईकांना मोठ्या कष्टाने समजावले होते, पण आज मी संपूर्ण कुटुंबाला बोलावले होते। सर्व काही त्याच्या समोर घडले होते। लोकांच्या तोंडांना कोण पकडू शकेल? खोलीत गेल्यावर खोली मी सजवली होती तशीच होती। त्यांच्यात भांडण किंवा एकत्र वेळ घालवल्यासारखे वाटत नव्हते। मी वीरला पुन्हा पुन्हा विचारत होते। मी म्हणाले, बेटा, सांग काय प्रकरण आहे? किमया अशी ओरडत का पळून गेली? तू लिया काय सांगितलंस? पण तो म्हणू लागला, मी काही बोललो नाही, ती का ओरडते तेच कळत नाही।
मी नुकताच खोलीत शिरलो होतो आणि मला पाहताच ती ओरडू लागली. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तिची आरडाओरड थांबली नाही आणि ती गेट उघडून बाहेर पळाली. हे सगळं तो किती सहज बोलत होता याशिवाय मला काहीच माहित नाही. त्याच्या डोळ्यात पाहिल्यावर असे वाटले की तो पूर्ण सत्य बोलतोय, नाहीतर खोटारडेपणाची व्यक्ती उघड होते. माझी सर्वात जवळची नातेवाईक माझी बहीण होती, जी माझ्या मुलांची मावशी होती. मलाही एक मुलगी होती जिचे लग्न होऊन परदेशात गेले होते आणि तिकडे फार कमी वेळा यायचे. भावाच्या लग्नालाही ती येऊ शकली नाही. ती पहिल्या लग्नाला आली होती पण दुसऱ्या लग्नाला आली नाही आणि ती म्हणाली की बघ आई, पुन्हा तेच होईल आणि माझ्या नवऱ्याने मला परत परत इतका खर्च करू देणार नाही. कदाचित तिची काली तोंड होते. आणि पुन्हा तेच घडले. काही वेळाने त्या मुलीने घटस्फोटाची केस दाखल केली. ती म्हणाली, मला घटस्फोट हवा आहे. पण ती कोर्टात फक्त एवढीच सांगत होती की मी या माणसासोबत राहू शकत नाही. तुम्ही सर्वांनी प्लीज माझा जीव त्याच्यापासून वाचवा. मला यासोबत जगायचे नाही. एवढ्यावरच प्रकरण संपले. का राहू नये म्हणून ती संपूर्ण गोष्ट सांगत नव्हती. माझ्या मुलाला विचारले असता त्याने असेही सांगितले की तिला राहायचे नसेल तर मी काय करू. मी तिला घटस्फोट द्यायला तयार आहे. मी सही करायला तयार आहे. माझी एकुलता एक मुलगा होता. तेही मोठ्या कष्टाने आणि अनेक नवस करून या जगात आला होता. माझ्या लग्नाच्या 10 वर्षात मला मुलबाळ झाले नाही. घरातील सर्व सदस्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. मला सांगितले की ही कधीच आई होऊ शकत नाही, ही वांझा आहे. हे असे झाड आहे जे कधीही फळ देऊ शकत नाही. माझ्या पतीने सर्व कानात घातले आणि त्याला सांगितले गेले की दुसऱ्याशी लग्न करा आणि तिला सोडून जा. ती तुला मुलांचा आनंद कधीच देऊ शकत नाही. माझा नवरा चांगला माणूस होता. त्याने माझ्यावर प्रेम केले. तो बिचारा सर्वांचे बोलणे ऐकत राहिला, पण काही बोलला नाही. त्याने माझ्या डोक्यावर सावत्र पत्नी आणली नाही. मग मोठ्या ठिकाणी जाऊन नवस केले, प्रसाद दिला, कोणीही तिला सांगितले तेथे गेलो. मंदिर सोडले नाही, कुठलीही दर्गा सोडली नाही. मग देवाने मला आशीर्वाद दिला आणि माझ्या पोटी वीरचा जन्म झाला आणि त्यानंतर 1 वर्षानंतर माझी मुलगी नीता झाली. माझा मुलगा वीर इतका देखणा होता की सगळ्यांचा राग अनावर झाला. ते म्हणायचे की एवढ्या प्रतीक्षेनंतर एवढा सुंदर मुलगा जन्माला आला असेल तर अशी वाट पाहणे योग्य आहे, कारण वीरचे डोळे निळे होते आणि त्याचा रंग अत्यंत गोरा होता. हात लावला तर त्याचा रंगच मळकट होईल असा होता. मग एवढ्या देखण्या माणसाला मुलगी कशी सोडू शकते, तेही लग्नाच्या पहिल्याच रात्री, आणि तेही अवघ्या 1-2 तासातच. काय घडलं की मुलीने एवढा मोठा निर्णय घेतला, मला समजू शकले नाही. हे एकदा झाले असते तर कदाचित आम्ही त्या मुलीवर दुसऱ्या कोणाला तरी पसंत केल्याचा आरोप केला असता. तिचे लग्न तिच्या पालकांनी जबरदस्तीने केले असावे, म्हणूनच ती आमच्या मुलाची निंदा करत आहे आणि खोटे बोलत आहे. परंतु ही दुसरी मुलगी होती आणि ती देखील असेच वागली होती. परंतु पहिली मुलगी तर त्याहूनही घाबरली, तर तिने तिथून तिचे सामानही गायब केले होते. आम्ही तिच्या कुटुंबियांना फोन केला असता ते फोनही उचलत नव्हते. संध्याकाळी त्यांनी फोन उचलला आणि आता कोर्टातच भेटू असे सांगितले. घटस्फोट हवा आहे. तुमच्या मुलासोबत राहून आमच्या मुलीने तिचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये असं आम्हाला वाटतं. अर्थ पुन्हा तोच होता, पण वेगळ्या पद्धतीने. ही मुलगी ओरडत पळून गेली नाही, तर शांतपणे पळून गेली. रागाच्या भरात मी माझ्या मुलाची ग्रीवा धरली. मी म्हणाले, आता तूच सांग, तू काय करतोस. तो म्हणाला, आई, मी तुला शपथ घेतो की मी काहीही करत नाही. माझी खोटी शपथ घेऊ नको. तो म्हणाला, आई, तू काय बोलत आहेस. आजपर्यंत मी तुझी खोटी शपथ घेतली नाही. माझे डोळे भरून आले. मी केले असते तर मी काय केले असते. माझा वीरवर विश्वास होता. त्याने आजपर्यंत कधीच माझी खोटी शपथ घेतली नाही. मग आज तो कसा काय करू शकतो. मी डोकं धरून बसले. माझ्या बहिणीने मला त्याच्या लग्नाचा विचार माझ्या मनातून काढून टाकण्याचा सल्ला दिला आणि आधी वीरवर कोणी काळी जादू केली आहे का ते शोधा, कारण मला असे वाटते की त्याच्यावर कोणीतरी खूप वाईट किंवा चांगली काळी जादू केली आहे. काय चाललंय हे त्यालाच कळत नाही. मी पण म्हणाले की कदाचित तू बरोबर आहेस आणि ती मला तिच्या ओळखीच्या व्यक्तीकडे घेऊन गेली. मी माझ्या मुलाचा रुमालही सोबत घेतला. तो रुमाल हातात धरून काही मंत्र म्हणू लागला आणि त्यानंतर तो म्हणाला की या मुलावर काळी जादू केली नाही,
याचा अर्थ हा माणूस खोटा नाही. नाहीतर तो पैसे कमवायला कुठेही जाऊ शकला असता, की हो खूप भयंकर काळी जादू झाली आहे आणि ती मोडली पाहिजे. तो म्हणाला, या मुलामध्ये काही हरकत नाही, असे असते तर मला कळले असते. मी म्हणाले की मग हे सगळं का झाले, तर तो म्हणाला की हे फक्त तोच सांगू शकतो, किंवा त्या मुलींना विचारा. मी म्हणाले की त्या मुली काही बोलत नाहीत आणि मग तो बाबा म्हणू लागला, आता एकच मार्ग आहे, तो म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला विचारा, तोच तुम्हाला खरे सांगू शकेल. मी तिथून निराश होऊन परतले. काय करावं तेच समजत नव्हतं. मी पुन्हा एकदा वीरला विचारायचा प्रयत्न केला, पण तो काही घडलेच नसल्यासारखी प्रतिक्रिया देत होता. उलट मी पुन्हा पुन्हा विचारल्यावर तो चिडायचा. आई, तू मला पुन्हा पुन्हा का चिडवतेस? मी तुला एकदा सांगितले आहे की मी काहीही केले नाही. त्या मुली स्वतःहून पळून जातात, मग मी काय करू? मी डोकं धरून बसले आणि वीर शांतपणे त्याच्या खोलीत गेला. काय करावे हेच समजत नव्हते. माझ्या मनात एकच मार्ग उरला होता. तो मार्ग कदाचित चुकीचा होता, बरोबर नव्हता, पण मी काय करू शकते? मी एक आई आहे आणि मी माझ्या मुलाला एकटे सोडू शकत नव्हते. नक्कीच काहीतरी रहस्य होते. मी ठरवले होते की त्या खोलीत काय होते हे मला जाणून घ्यायचे आहे आणि त्यासाठी माझ्याकडे एकच मार्ग होता की मी कसे तरी स्वतः खोलीत घेऊन जावे. मी वाट पाहिली. 1 वर्ष मी काहीही केले नाही, लग्नाबद्दल बोलले नाही. माझ्या मुलाला सांगितले नाही की मी तुझ्यासाठी मुलगी शोधत आहे आणि 1 वर्षानंतर मला मुलगी सापडली आहे असे मी त्याला सांगू लागले. मला तुझं तिच्याशी लग्न करायचं आहे. लग्न कोर्टात होणार, सर्व काही अगदी गुपचूप होईल. कोणाला कळू नये आणि यावेळी ही मुलगी पळून गेली तर मी आयुष्यभर तुझं लग्न करणार नाही. मी मुली शोधून त्यांचे लग्न करून देईन आणि त्या पळून जातील, हा विनोद नाही. आता एक गोष्ट माझ्या लक्षात येत होती ती म्हणजे माझा मुलगा लग्नाबद्दल कधीच आनंदी नव्हता. पहिल्यांदा तो थोडा खुश होता, पण त्यानंतर तो कधीच खुश झाला नाही. कदाचित कारण पहिला अनुभव त्याच्यासाठी खूप वाईट होता, परंतु तरीही एखाद्या व्यक्तीला थोडा आनंद तर वाटतो. तो असा चेहरा करत होता की जणू तुम्ही त्याला जबरदस्तीने कुठेतरी पाठवत आहात आणि त्याला हे सर्व करायचे नाही. यावेळी देखील त्याचं लग्न झालं, म्हणून तो आधीच त्याच्या खोलीत होता. मी म्हणाले, काही वेळाने मी तुझ्या वधूला तुझ्या खोलीत पाठवीन. तो म्हणाला, ठीक आहे. तो आत गेला, पण यावेळी वधू नव्हती, कारण मी हे सर्व खोटे बोलले होते. मी स्वतः वधूचे कपडे घालून खोलीत गेले आणि मागून लाईट बंद केली, जेणेकरून ती कोण आहे हे त्याला ओळखता येणार नाही. आता खोलीत थोडासा प्रकाश पडला होता, ज्यामध्ये तो वधू कोण आहे हे ओळखू शकणार नाही. मी जाऊन बसले आणि आता विचार करत होतो की त्यानंतर काय होईल. माझी पद्धत कदाचित थोडी विचित्र होती, थोडी नाही पण खूप विचित्र होती. पण मग मी आणखी काय करणार, कसे शोधणार? कारण आतापर्यंत जे काही घडले ते या खोलीतच घडले होते आणि मुली त्यांच्या तोंडातून एक शब्द बोलत नव्हत्या. वीर बोलून माझा आवाज ओळखेल. आम्हा दोघांमध्ये शांतता होती. वीर काहीच बोलला नाही. बऱ्याच वेळाने तो म्हणाला, लाईटलाही आजच जायचे होते, पण आज मी खूप खुश आहे. आतापर्यंत तो व्यवस्थित बोलत होता आणि मी गपचूप ऐकत होते. माझ्या चेहऱ्यावर पदर होता. तो म्हणाला, कारण आज तू धावत पळत रडत इथून बाहेर येशील, त्यानंतर माझी आई माझ्या लग्नाचा विचार मनातून कायमचा काढून टाकेल आणि मी लग्नाच्या त्रासातून कायमचा मुक्त होईन आणि आता तू असा विचार करत आहेस. तू इथून का पळशील? तर मी तुला सांगतो, कारण मी काय आहे हे जाणून घेतल्यावर कोणत्याही मुलीला तिचे आयुष्य माझ्यासोबत घालवायचे नाही. पण मी तुला एक गोष्ट अगोदर सांगतो, जर तू बाहेर जाऊन खोलीत काय घडले ते सांगितले तर फक्त तूच नाही, तुमचे आईवडील आणि तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना, मी सगळ्यांना अशा ठिकाणी गायब करीन की कोणाला ते समजणार नाही. बोलता बोलता वीरचा आवाज बदलू लागला. जणू काही त्याच्यावर वेडेपणाचा हल्ला होऊन तो दुसऱ्या जगात गेला होता. मला आता भीती वाटत होती, पण तरीही मी धीर करून बसले होते. मला अधिक जाणून घ्यायचे होते. तो अचानक का बदलू लागला? वीरच्या बोलण्याची पद्धत अशी होती की लग्नाच्या पहिल्याच रात्री एखाद्या मुलीने तिच्या नवऱ्याकडून अशा गोष्टी ऐकल्या तर ती घाबरणार नाही तर ती काय करणार? असा माझा मुलगा बोलत होता. तो रस्त्यावरचा गुंड असल्यासारखा बोलत होता. मी त्याला असे वाढवले नाही. तो पुढे म्हणाला, आता लाईट आली तर हे कपडे बदल, कारण मी हे कपडे घालणार आहे.
मला बघायचे आहे की मी कपडे घालून कशी दिसते आणि तू माझा मेकअप पण करशील आणि तुला आयुष्यभर माझ्यासोबत असेच राहावे लागेल. राहायचे असेल तर राहा, नाहीतर इथून पळून जा, कारण मी तुला असाच कायमचा बंदिवासात ठेवीन. तू माझ्या विरुद्ध तोंड उघडलेस तर तुझ्या लोकांचे तारण होणार नाही. मी हे कधीच कोणाला कळू दिले नाही, पण मला मुलींमध्ये रस नाही आणि माझे स्वतःचे जग आहे ज्याची मी स्वतः राजकुमारी आहे. त्याने जे बोलले त्यामुळे माझे हृदय धस झाले. आता मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि मी तिथून पळ काढला. त्याला जे करायचं होतं ते झालं, पण त्याला माहित नव्हतं की यावेळी पळून गेलेली नवरी नसून त्याची स्वतःची आई होती आणि त्याच्या आईला सत्य कळलं होतं. त्यामुळे हेच माझ्या मुलाचं सत्य होतं. त्यामुळे माझ्या मुलासोबत कोणतीही मुलगी कशी राहू शकते? कारण माझा मुलगा माणूस नसून काहीतरी वेगळाच होता. तो शरीराने पुरुष होता पण आत्म्याने स्त्री होती. जेव्हा तो मुलींशी असे बोलायचा तेव्हा कोणत्या मुलीला अशा पुरुषासोबत आयुष्य घालवायचे नव्हते. म्हणूनच त्या मुली पळून जायच्या आणि वीर त्यांना एवढा घाबरायचा की त्या बाकी काही सांगायच्या नाही. त्या फक्त म्हणाल्या, मला घटस्फोट द्या. मी ही गोष्ट 2-3 आठवडे माझ्या मनात ठेवली. मी खूप दुःखी होते, अस्वस्थ होते. मी रडतच राहिली. आता माझा मुलगाही माझी काळजी करू लागला होता. माझी तब्येत इतकी खराब झाली होती की मी बेडवर पडून राहिले. मग मी त्याला म्हणाले की मला तुझी सत्यता कळली आहे. मी जे बोललो ते ऐकून त्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मी तुला सांगितले असते तर तू मला कधीच साथ दिली नसती. तुला फक्त माझं लग्न करायचं होतं. मी कोणाशीही लग्न करू शकत नाही. मी वैवाहिक जीवनासाठी लायक नाही. मला लग्नासाठी बनवलेले नाही. माझे स्वतःचे जीवन आहे. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मी वीरच्या खोलीत पाहिले होते. त्याने मुलींचे कपडे गोळा केले होते. त्याच्याकडे मेकअपचे सामान होते. मुली वापरतात ते सर्व होते. खूप नवसानंतर माझ्या घरी मुलगा नाही तर मुलगी झाली होती. पण मला याची माहिती नव्हती. मी ते शहर सोडले कारण तिथे आमची खूप बदनामी झाली होती. मी माझ्या मुलासोबत दुसऱ्या शहरात राहायला गेले. आता इथे आमचे कोणीच नाही. आम्हाला कोणीच ओळखत नव्हते. मी त्याच्या लग्नाचा विचार मनातून काढून टाकला होता. मी माझ्या बहिणीलाच त्याबद्दल सांगितले आहे. ती वीरवर उपचार करवून घेण्यास सांगते, पण उपचाराच्या नावाखाली तो वेडा होतो आणि त्याला दौरे येतात. आता जेव्हा मी माझ्या मुलाकडे लक्ष देऊ लागले तेव्हा मला माझी चूक कळली. या सर्व गोष्टी मी आधी का पाहू शकले नाही? माझ्या मुलाच्या खोलीतून घुंगरू खेळण्याचे आवाज येत होते. आजपर्यंत त्याने कुणालाही त्याची खोली साफ करू दिली नाही आणि कुणालाही त्याच्या खोलीत येऊ दिले नाही. या सर्व गोष्टींमुळे मला आधी संशय आला असता तर मी 3 मुलींचे प्राण उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले असते.